गुड मॉर्निंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी अजून एक महत्त्वाचा असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या इतर आशा मैत्रिणींनाही आपल्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला सांगा. कारण की अतिशय उपयुक्त अशी माहिती असणारे व्हिडिओ या चॅनलवरती दररोज येतात व ही माहिती तुम्ही दिवसातला थोडासा वेळ काढून, अगदी 5 मिनिट असेल, 7 मिनिट असेल, एवढा वेळ काढून जरी ही दररोजची माहिती तुम्ही पाहत राहिलात तरी देखील तुमच्या काम करण्यामध्ये तुम्हाला या माहितीचा नक्कीच उपयोग होईल. आणि तुम्हाला जर बऱ्याच गोष्टींचं म्हणजे ज्ञान या व्हिडिओमुळे प्राप्त होईल. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, आशा स्वयंसेविका न्यूमोनियाची लक्षणे आणि प्रतिबंध, यावरूनच तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ हा न्यूमोनिया या रोगावरती आहे. तर लहान मुलांमध्ये आपल्याला न्यूमोनिया हा आजार आढळतो व याचा सर्व देखील आपल्याला करावा लागतो. त्यामुळे याची लक्षणं आपल्याला माहिती असणं किंवा यावरती प्रतिबंधात्मक उपाययोजना कोणत्या कराव्यात हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर बघा, न्यूमोनियाची लक्षणे. आता न्यूमोनियाची लक्षणे नेमकी काय आहेत? तर खोकला वाढत जाणे आणि बघा, खोकला वाढत जाणे, श्वासोच्छवास वेगाने होणे, श्वास घेताना छाती आत जाणे, ताप येणे. तर अशा प्रकारची न्यूमोनियाची लक्षणे आहेत. जर बाळाला खोकला वगैरे झाला आणि तो वाढत जात असेल किंवा श्वासोच्छवासाचा वेग वाढत असेल किंवा श्वास घेताना छाती आत ओढली जात असेल किंवा ताप येत असेल तर आपण समजावं की ही न्यूमोनियाची लक्षणे आहेत. तर त्यानंतर बघा, श्वासोच्छवासाचा वेग मोजून न्यूमोनिया झाला का ते ओळखता येते. आता हा वेग मोजून आपल्याला न्यूमोनिया झाला आहे की नाही हे ओळखायचं आहे. तर त्यासाठी म्हणजे कुठले क्रायटेरिया लावून आपण म्हणू शकतो की न्यूमोनिया झाला आहे की नाही. तर नॉर्मल किती श्वासोच्छवास पाहिजेत हे आपण, किती श्वासाचा वेग पाहिजे हे आपण ज्या त्या वयोगटानुसार आता बघूया. तर बाळ जर 2 महिन्याहून कमी वयाचं असेल तर बालकाच्या श्वासाचा वेगाचा दर हा दर मिनिटाला 60पेक्षा जास्त असतो. तर 60पेक्षा जास्त हा वेगाचा दर असतो. त्यावरून तुम्ही काय करू शकता, जर 60हून देखील अधिक वेगाचा दर वाढला तर तुम्ही त्याला न्यूमोनियाची लक्षणे आहेत असं म्हणू शकता. त्यानंतर बघा, 2 महिने ते 1 वर्षाच्या बालकामध्ये श्वासाचा दर हा दर मिनिटाला 50पेक्षा जास्त असतो. म्हणजे बाळ जर तुमचं 2 महिने ते 1 वर्षाचं असेल तर त्याचा जर 50पेक्षा जास्त जर दर आढळला तर तुम्ही ओळखायचं आहे की त्याला न्यूमोनियाची लक्षणे जाणवत आहेत. तर बघा, त्यानंतर 1 ते 5 वर्षाच्या बालकाच्या श्वासाचा वेगाचा दर हा मिनिटाला 40पेक्षा जास्त असतो. म्हणजे ह्या 40च्या पुढे जर गेला तर न्यूमोनियाचं लक्षण आपण ते समजू शकतो. त्यानंतर आता हे झालं की वेगाचा दर किती, 2 महिन्याहून कमी बाळाचा 60, 2 ते 1 वर्षाला 50पेक्षा जास्त आणि 1 ते 5 वर्षाच्या बाळाचा 40पेक्षा जास्त. तर न्यूमोनियाला प्रतिबंध कशा प्रकारे करू शकतो, तर हिवाळ्यामध्ये बालकांना गरम लोकरी कपडे घाला आणि त्यांना जमिनीवर उघड्या पायाने फिरू देऊ नका. तर यासाठी आपण थंडीच्या दिवसामध्ये गरम वगैरे कपडे घालायचे आहेत. पायांना मोजे वगैरे, सॉक्स, अशा प्रकारे हातांना हातमोजे, अशा प्रकारचं आपण बाळाची काळजी घेऊन या न्यूमोनियापासून वाचू शकतो. तसेच नवजात शिशूला कपडे न घालता उघडे ठेवू नका. डोके व कान सतत झाकून ठेवा. हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे की नवजात जर बालक असेल तर त्याला व्यवस्थित असं आपण कपड्याने झाकून ठेवलं पाहिजे. त्याच्या कानाला वगैरे बांधलेलं पाहिजे, डोक्याला पण बांधलेलं पाहिजे. तर त्यानंतर बघा, घरात धूर होऊ नये म्हणून स्वयंपाकासाठी आपण LPG गॅस वापरा. धुराचा देखील परिणाम त्या बालकावरती, छोट्या बाळावरती होऊ शकतो. त्यामुळे देखील त्याच्या श्वासाचा वेग किंवा दर वाढू शकतो. तर त्याला श्वास घेताना त्रास वगैरे होऊ शकतो. म्हणून धूर होऊ नये म्हणून आपण LPG गॅस वापरला पाहिजे. त्यानंतर बघा, यावरती लसीकरण देखील असतं, ते देखील आपण व्यवस्थितरित्या वेळेला घेतलं पाहिजे. तर बघा, 1.5 महिन्याचं बाळ असताना, 3.5 महिन्याचं आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर PCVची म्हणजे न्यूमोकोकलची लस ही बाळाला दिली जाते व ती देखील आपण अगदी आठवणीने घ्यायची आहे. जरी आपल्याला सांगितलेलं नसेल तरी देखील आपण स्वतःहून लक्ष करून ही लस त्या बाळाला देऊन घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या भागातील बालकांचं हे लसीकरण पूर्ण करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.